सो गाईज दिस इज डे नंबर 34, ज्यामध्ये आपल्याला स्ट्रिंग मॅनिप्युलेशनचे आपण काही बेसिक टाईप्स बघितलेले आहेत. तर तेवढेच आहे आपण जेवढे लास्ट लेक्चरमध्ये बघितले 33मध्ये. अजून काही त्या मेथड्स आपण बघितल्या, त्यामध्ये आपण जाणार आहे इकडे 33मध्ये आपण काय काय बघितलं तर स्ट्रिंग काय असते, नॉर्मली स्ट्रिंगवरती आपण इंडेक्सिंग कशी करतो, देन आपण स्लायसिंग कशी करतो बघितलं, त्यानंतर कॉन्कॅटिनेशन ऑपरेशन कसं करतो आपण, आणि असेच डिफरंट डिफरंट ऑपरेशन्स आहेत. आणि काही मेथड्स पण आपण स्टडी केलेल्या आहेत, त्यामध्ये इकडे मी दाखवतो स्क्रीन शेअर करून तुम्हाला. ओके, सो डे नंबर 33 आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं होतं, स्ट्रिंग मेथड्स. म्हणजे पहिला सेट जो बघितला आपण, सेट नंबर 1 होता, तो होता केस कन्व्हर्जनचा. तर यामध्ये आपण 2-3 मेथड्स बघितलेले आहेत. तर हे झालं ते. त्यानंतर सर्चिंग आणि काउंटिंगसाठी लागणारे जे काही मेथड्स आहेत, तर हा आपला सेट नंबर 2 होता, ज्यामध्ये फाइंड आणि तुम्हाला मी कोणत्या इंडेक्स मेथडमधला काय डिफरन्स आहे ते तुम्हाला सांगितलं आहे क्लिअरली. आणि काउंट तर नंबर ऑफ अकरन्सेस काउंट करतो, हे खूप सिम्पल आहे. आता आपल्याला बाकीच्या मेथड ट्राय करायच्या आहेत. आपला सेट नंबर 3 इकडे येणार आहे. दिस इज सर्चिंग अँड काउंटिंग. सेट नंबर 3चं मला बघू द्या एकदा नेमकं काय आहे. सेट नंबर 3मध्ये आपल्याला ओके, हे झालं आपलं, हे झालं. ओके, अच्छा ठीक आहे. चेकिंग मेथड्स, काहीतरी तुम्हाला जर चेक करायचं आहे तर त्या हिशोबाने स्ट्रिंगमध्ये काय काय मेथड्स आहेत. सेट नंबर ते लिहिणार चेकिंग मेथड्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्ट्रिंगमध्ये एखादी गोष्ट आहे की नाही हे चेक करायचं आहे. स्ट्रिंग या गोष्टीने स्टार्ट होते की नाही, याने एंड होते की नाही, असं तसं हे चेक करायचं आहे, तर आपण ते बघणार आहे. सो दिस इज सेट नंबर 3 आहे आपला हा. सेट नंबर 3 यामध्ये चेकिंग मेथड्स. ओके, चेकिंग मेथड्स बघा. चेकिंग मेथडमध्ये सगळ्यात पहिली मेथड आहे स्टार्ट्स विथ. ओके, पहिली मेथड आहे, दिस इज फर्स्ट मेथड, तिचं नाव आहे स्टार्ट्स विथ. मग आपण या मेथडमध्ये चेक करतो की बाबा एखादी जी काही तुमची स्ट्रिंग आहे ती या पर्टिक्युलर स्ट्रिंगने स्टार्ट होते का. फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे समर्थ. ओके, सो समर्थ नाव एस याने स्टार्ट होतंय का, हे आपल्याला जस्ट चेक करायचं आहे. किंवा तुम्हाला असे डिफरंट डिफरंट सिनेरियोज आहेत ज्यावेळेस तुम्हाला चेक करायचं आहे की ही स्ट्रिंग कशाने स्टार्ट होते, किंवा मग या पर्टिक्युलर स्ट्रिंगने तुमची स्ट्रिंग स्टार्ट होते का, हे चेक करायचं असेल तर या मेथडचा यूज करायचा. एक्झाम्पल कसं आहे, फॉर एक्झाम्पल एस इक्वल टू, मी इथे घेतलं पायथन प्रोग्रॅमिंग. सिम्पल पायथन प्रोग्रॅमिंग. ओके, पायथन प्रोग्रॅमिंग. ओके, तर ही स्ट्रिंग आहे तुमची. आता आपल्याला मेथड यूज करायची एस डॉट स्टार्ट्स विथ. केलं, मेथड यूज केली मी. आता याला आपल्याला सांगायचं की आपल्याला काय चेक करायचंय. मला असं चेक करायचंय की बाबा ही जी काय एस स्ट्रिंग आहे, ही ही बघा, ही एस स्ट्रिंग आहे, ही पायथन या वर्डने स्टार्ट होते का. आपल्याला दिसतं इथं होते म्हणून, पण तरी पण मला चेक करायचं आता. मग मला ट्रू येईल किंवा फॉल्स येईल ते डिपेंड करतं. काय झालं इथे, आपल्याला एक एरर आलं त्या ठिकाणी. काय एरर आलं इथे की str ऑब्जेक्ट हॅज नो अट्रिब्यूट स्टार्ट्स विथ. याकडे असा ॲट्रिब्यूट नाही आहे. पण यामध्ये आपली चूक काय झाली आहे बघा. ज्या वेळेस तुम्ही एस डॉट स्टार्ट्स विथ करता इथे, ओके, सिम्पल एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एस डॉट, अच्छा हा कसा एस आहे इथे, स्टार्ट्स विथ, आपली स्पेलिंग वगैरे चुकली का. अच्छा हां, असं आहे. तेच म्हटलं काय प्रॉब्लेम येतच. आपण ब्रॅकेट वगैरे तर सगळ्या बरोबर दिलाय. हां, कॅपिटल डब्ल्यू नाही आहे, स्मॉल डब्ल्यू आहे. ओके, सो कॅपिटल डब्ल्यू नाही, स्मॉल डब्ल्यू आहे. ओके, तर आता आपल्याला हा ट्रू तेव्हाच सांगतो ज्यावेळेस तुझी जी काही स्ट्रिंग असेल ती स्ट्रिंग याने स्टार्ट होते का. आता आपल्याला धडधडीत दिसतंय की हो, पायथन या स्ट्रिंगने ही टोटल स्ट्रिंग स्टार्ट होते. तुम्ही काहीतरी वेगळं ट्राय करायचंय. एस डॉट स्टार्ट्स विथ, आणि जर तुम्ही याला सांगितलं की जावा, आपली स्ट्रिंग ही जावाने स्टार्ट होते का हे चेक करायचंय. अच्छा, परत कॅपिटल डब्ल्यू टाकला, नाही बाबा असं नाही टाकायचं. हां, फॉल्स. हे समजले, पहिली मेथड समजली प्रत्येकाला. चला सिम्पल आहे. चॅटमध्ये मला कन्फर्म करायचं आहे मेथड 1 क्लिअर आहे का सगळ्यांना. जर स्टार्ट होत असेल तर ती तुम्हाला ट्रू देईल, नसेल होत तर तुम्हाला फॉल्स देणार आहे. बाकी काही नाही याच्यामध्ये. आता जसं स्टार्ट्स विथ आहे तसंच एंड्स विथ पण आहे. सो तेच सिम्पल आहे. एंड्स विथ ही मेथड आहे, ही चेक करते की कशाने आपला शेवट होतोय स्ट्रिंगचा. तर आता सेम स्ट्रिंग मी यूज करणार आहे पायथन प्रोग्रॅमिंग. एस डॉट्स एंड्स विथ आणि आपल्याला चेक करायचं की आपली जी काही स्ट्रिंग आहे
ती या पर्टिक्युलर नावाने एंड होते का, किंवा या पर्टिक्युलर स्ट्रिंगने एंड होते का. मी जे होतंय ते खरं खरं इकडे देतो, कंट्रोल सी कंट्रोल व्ही. मग जर मी रन केलं तर हा बोलेल ट्रू, कारण आपली जी काय एस स्ट्रिंग आहे ही पायथन किंवा सॉरी प्रोग्रॅमिंग या स्ट्रिंगने एंड होते. आता ही देखील एक स्ट्रिंग आहे, हे देखील एक स्ट्रिंग आहे, सगळ्या स्ट्रिंग असेल. ओके, सो हे तुम्हाला ट्रू देणार आहे, कारण लास्टला प्रोग्रॅमिंग आहे आणि आपण त्याला विचारतोय की एस डॉट एंड्स विथ, म्हणजे प्रोग्रॅमिंग या स्ट्रिंगने तुमची जी काय एस नावाची स्ट्रिंग आहे ती एंड होते का, वरती जा चेक करा, होते. आता याला काहीतरी तुम्ही वेगळं देऊन बघा, एस डॉट एंड्स विथ असं देऊया आपण याला कोडिंग. ओके, आता तुम्हाला तो काय देईल, एंड्स विथ. हां, स्पेलिंग लक्षात ठेवायची आहे मेथडची, किंवा नाही झालं तरी थोडंसं बघायचं डॉक्युमेंटेशन चेक करून की काय स्पेलिंग आहे, गुगलला चेक करायचं कधी जर तुम्हाला गरज पडली तर. ओके, पाठ नाही करायचं कुठल्या गोष्टी. सो एंड्स विथला मी काहीतरी खोटं दिलं, मग त्याने चेक केलं, बघितलं की यार यामध्ये कोडिंग आहे का, कुठे एंड्स कोडिंगने एंड होतोय का, मग त्याने आपल्याला सांगितलं की नाही बा, कोडिंगने एंड होत नाही. ओके, ही झाली दुसरी मेथड. क्लिअर आहे? सेकंड मेथड क्लिअर? जस्ट क्लिअर, व्हेरी सिम्पल. स्टॅग थर्ड मेथड इज अगेन अ व्हेरी सिम्पल मेथड. आता तुम्हाला माहिती आहे का काय, आता एक अशी मेथड आहे जी आपली टेस्ट करते की तुमच्या जी काही स्ट्रिंग असते, कुठली स्ट्रिंग, फॉर एक्झाम्पल आपण अशी स्ट्रिंग दिली याला, या मेथडचं नाव सांगत नाही मी तुम्हाला. अच्छा, या मेथडचं नाव आहे अल्फा, इज अल्फा. आता हे तुम्हाला डायरेक्टली थिअरी सांगून समजणार नाही, मी तुम्हाला हे करून दाखवणार आहे, मगच समजेल. आता एस इक्वल टू, मी या एस मध्ये काहीतरी स्ट्रिंग ठेवतो, एस इक्वल टू असं ठेवलं मी पायथन. ओके, एस इक्वल टू पायथन. आता मी असं करतो, एस डॉट इज अल्फा, असं जर मी चेक केलं तर मला काय भेटतंय, मला ट्रू भेटणार. बरं, ठीक आहे. आता या मेथडचं ट्रू आलंय, आपल्याला काही समजतंय का आतापर्यंत, की का बरं ट्रू आलं, या मेथडचं काय एक्झॅक्टली काय काम आहे या मेथडचं, हे आपल्याला समजत नाही आतापर्यंत. आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो, त्यावरून आपल्याला समजेल थोडंसं. सो एस इक्वल टू, किंवा आपण के घेऊया आता इकडे. सो के इक्वल टू, आणि इकडे लिहिलं मी पायथन 3 असं लिहिलं. आता मी असं करतोय, के डॉट इज अल्फा असं केलं. आता तुम्हाला फॉल्स आलं. याच्यावरून तुम्हाला काय समजलं मला सांगा, याच्यावरून तुम्हाला काय समजलं या मेथडबद्दल, अल्फा मेथडबद्दल. चलो, लेट मी नो इन द चॅट. दोन एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. पहिलं एक्झाम्पल हे आहे, त्यावर इज अल्फा अशी मेथड आपण यूज केली, आपल्याला ट्रू भेटलंय. त्यानंतर दुसरी मेथड अशी आहे, सॉरी दुसरी स्ट्रिंग अशी आहे, त्यावरती आपण इज अल्फा सेम मेथड यूज केली, मला फॉल्स भेटले. तुमच्याकडून मला अशी अपेक्षा आहे की दोघांचं जे काही प्रॉपर अनालिसिस तुम्ही करायचंय आणि मला सांगायचं चॅटमध्ये की आता काय एक्झॅक्टली ही मेथड तुम्हाला सांगते. येस येस येस, शार्दुल म्हणतोय की चेक्स इफ अल्फाबेट्स ऑर नॉट. करेक्ट. ही मेथड काय चेक करते की जेवढे पण कॅरेक्टर तुमच्या स्ट्रिंगमध्ये आहेत हे सगळे अल्फाबेट्स आहे का नाही हे चेक करते. आता मला सांगा, वरती इथं पी अल्फाबेट आहे, एवढे सगळे सगळेच्या सगळे अल्फाबेट्स आहेत, पण इथं हे सगळे अल्फाबेट आहेत आणि त्यासोबत एक नंबर पण आहे. दॅट्स वाय इकडे तुम्हाला फॉल्स दिलं. इकडे बघायचं कारण काय इथे, बिकॉज फॉल्स. आता हा डॉट इकडे का गेला, फॉल्स because string contains a number and all characters are all characters are not alphabet. सगळे कॅरेक्टरचे अल्फाबेट्स नाही आहेत ना, त्यामुळे तुम्हाला असं भेटणार आहे. आणि वरच्या एक्झाम्पलमध्ये कसं आहे, इकडे तुम्हाला ट्रू दिलेलं आहे, हिअर इथे ट्रू बिकॉज स्ट्रिंग कंटेन्स ऑल कॅरेक्टर्स ॲज अल्फाबेट्स. ओके, सगळे कॅरेक्टर ॲज अ अल्फाबेट्स इकडे आहे, कुठलाही नंबर त्यामध्ये नाहीये, त्यामुळे तुम्हाला तिकडे ट्रू भेटलेलं आहे. पण इकडे एक नंबर आपल्याला दिसतोय, 3 नंबर आहे. दॅट मीन्स की आपली जी काही कंप्लीट स्ट्रिंग आहे त्यामध्ये फक्त कॅरेक्टर्स नाही, त्यासोबत दुसरं काहीतरी पण आहे. ओके, सो ही मेथड तुम्हाला ट्रू तेव्हाच रिटर्न करणार जेव्हा सगळेच्या सगळे कॅरेक्टर्स हे अल्फाबेट्स असतील, त्यातला एक जरी नंबर दिसला त्याला तर तुम्हाला तो फॉल्स रिटर्न करेल. आता ही झाली मेथड. आता याच्याच रिलेटेड एक पुढची मेथड आहे,
काय असेल ते इज डिजिट. काय सांगा काय करेल ती मेथड आता. नेक्स्ट वन, फोर्थ वन, मेथडचं नाव आहे इज डिजिट. काय चेक करेल ही मेथड. कॉमन सेन्स. चलो इन द चॅट एव्हरी वन. एस इक्वल टू, मी जर असं लिहिलं 1 2 3, ओके, आणि के इक्वल टू मी असं लिहिलं ABCD, हे लिहिलं मी सिम्पल. आता या दोन्ही मेथडवरती मला एक सॉरी दोन्ही स्ट्रिंगवरती मला एक मेथड यूज करायची, इज डिजिट नावाची मेथड आहे. सो एस डॉट इज डिजिट ही मेथड मी यूज केली. सिम्पल चेक करतो मला आउटपुट काय भेटतंय. आउटपुट भेटलं मला 3, बिकॉज इथे बघा सगळे सगळे काय आहेत, ऑल आर नंबर्स, ऑल आर नंबर्स, त्यामुळे आपल्याला भेटलं ट्रू. आता जर मी सेम गोष्ट के वरती यूज केली, सो के डॉट इज डिजिट, तर तुम्हाला फॉल्स भेटेल, बिकॉज दिस इज कंटेन्स अल्फाबेट्स. ओके, तर त्यासाठी आहे चेक करायचं असेल तुम्हाला की बाबा तुमच्या स्ट्रिंगमध्ये सगळे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते एकतर नंबर आहे का किंवा कॅरेक्टर आहे का अल्फाबेट्स आहेत का, तेच ते मग तुम्हाला इज डिजिट यूज करायला लागेल किंवा कुठे गेली इज अल्फा, या दोघांपैकी कोणती पण एक मेथड यूज करायची. क्लिअर 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 चालेल क्लिअर. सो दॅट वी कॅन मूव टू नेक्स्ट मेथड, फिफ्थ मेथड. क्लिअर आहे का. ओके परफेक्ट क्लिअर. सो आता आपल्याला जायचं नेक्स्ट मेथडला. नेक्स्ट मेथड आहे, आता आपण आधी चेक केलं की कॅरेक्टर आहे का, नंतर चेक केलं आपण तो नंबर आहे का. आता दोघांचं मिक्सचर आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं, आणि दोघांचं मिक्सचर असलेली स्ट्रिंग त्याला म्हणायचं आपण अल्फा न्यूमरिक स्ट्रिंग. ओके इकडे काय झालं, अल्फा असं मेथडचं नाव आहे, इज अल्फा NUM. ओके याचा अर्थ काय, अल्फा न्यूमरिक. अल्फा न्यूमरिक मीन्स काय, कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर प्लस नंबर्स. म्हणजे त्यामध्ये दोन्ही पण असतात, कॅरेक्टर्स पण असतात आणि नंबर्स पण असतात. फॉर एक्झाम्पल एस इक्वल टू मी असं लिहिलं इकडे SAMARTH 45K. ओके, तर याच्यामध्ये ही झाली अल्फा न्यूमरिक स्ट्रिंग. यामध्ये कॅरेक्टर्स पण आहेत आणि नंबर्स पण आहेत. आणि तुम्ही जर चेक केलं एस डॉट इज अल्फा NUM, शॉर्ट फॉर्म त्यांनी मेथडचं क्रिएट केलेलं आहे, तर तुम्हाला ट्रू भेटेल. पण जर तुम्ही असं काहीतरी दिलं एस इक्वल टू, जर मी असं दिलं फक्त माझं नाव दिलं SAMARTH असं दिलं, एस डॉट इज अल्फा NUM, तुम्हाला परत एकदा ट्रू भेटणार आहे. आणि आता जर मी असं केलं एस इक्वल टू, एक मिनिट हा, इक्वल टू 1 2 3 असं केलं. ओके परफेक्ट. आता एस डॉट इज अल्फा NUM असं आपण चेक केलं तर तुम्हाला ट्रू भेटणार आहे. सो इथे याच्यावरून तुम्हाला काय समजतंय मला सांगा. चला या पॉइंटवरून तुम्हाला काय समजतंय. जे काही तुम्हाला समजत असेल ते मला चॅटमध्ये सांगा. ओके आपण तोपर्यंत पुढे जाऊया. मी एक जागा मोकळी ठेवतो इथे नोट्स लिहिण्यासाठी. तुम्ही ज्यावेळेस मला सांगणार आहे, कारण आता मला तर वाटतं की तुम्ही एवढे हुशार झालेले आहेत पायथनमध्ये की तुम्हाला थोडा थोडा डिफरन्स समजतोय आता मेथड्समध्ये, आणि काय नेमकं आपल्याला ही मेथड दाखवतं याच्या आउटपुटवरून आपल्याला काय समजतं एवढं तरी आपल्याला ॲटलिस्ट आपल्याला आता आलं पाहिजे. बघा तीनही केसमध्ये तुम्हाला ट्रू भेटलेलं आहे. दॅट मीन्स वॉट, काय त्याचा अर्थ. चला जायचं आहे नेक्स्ट. आणि नेक्स्ट मेथड आहे खूप सिम्पल आहे, इज स्पेस. ओके ती चेक करते की इफ देर इज अ स्पेस. काही नाही, हे काय फालतू फालतू मेथड्स आहेत, हे काय कुठं एवढं मला वाटत नाही की एवढं कुठं यूज होत असतील या मेथड. चेक करा. सो एस इक्वल टू, जर मी या एसमध्ये स्पेस ठेवला, असा एवढा स्पेस ठेवला, सो एस डॉट इज स्पेस असं जर मी म्हटलं याला, तर हा काय चेक करेल की बाबा स्पेस आहे का नाही चेक करेल, मला सांगाल ट्रू और फॉल्स. अरे भाई ये ना दादा, ट्रू. आणि जर नसेल तर एस इक्वल टू असं जर मी केलं, तो एस डॉट इज स्पेस, तर तुम्हाला फॉल्स देईल. बस एवढंच. क्लिअर झालंय हा सेट सगळ्यांना क्लिअर आहे. दिस सेट मला सांगायचंय अल्फा न्यूमरिक मेथड बद्दल. ऑल दिस काय तुम्हाला वाटतं फॉर दिस अल्फा न्यूमरिक. चलो, it checks either alphabets or digits or mixture, then true. Okay, okay, somewhat correct, somewhat correct, somewhat correct. अजून
नेक्स्ट काय वाटतंय अजून? बाकीच्यांनी पण पॉईंट सांगा, रिपीट केलं तरी मला काही अडचण नाही. सेम पॉईंट यू कॅन रिपीट. चलो 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 चलो. चलो. प्रत्येक वेळेसच ती आपल्याला ट्रू देणार आहे का? तर नाही. आपल्याला आता असे काहीतरी केसेस चेक करायचे आहे आपल्याला, की त्यामध्ये आपल्याला फॉल्स पण भेटेल. तर सौरभ म्हणतायत की इट्स यूज टू चेक वेदर अ स्ट्रिंग कंटेन्स ओनली अल्फाबेट लेटर्स ए टू झेड और झेड टू ए. नाही रे. आपण कशाबद्दल बोलतोय? आपण बोलतोय अल्फा न्यूमरिक या मेथडबद्दल. AUL या मेथडबद्दल बोलतोय. आता ही मेथड मी तुम्हाला सांगितलं ना, की ती चेक करते की बाबा कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स अँड कॅरेक्टर्स आहे का नाही. ही ते मेथड चेक करते. पण इकडे तुम्हाला इकडे मी नुसतं नंबर दिला तरी आपल्याला ट्रू भेटतंय. नुसतं कॅरेक्टर दिले तरी आपल्याला ट्रू भेटतंय. दोघांचं मिक्सचर दिलं तरी ट्रू भेटतंय. मग फायदा काय या मेथडचा? मग तो फायदा असा आहे इथे, की आपल्याला थोडंसं अजून एक्सप्लोर करायचं या इज अल्फा न्यूमरिकला. इथं बघा, जर तुम्ही ओनली कॅरेक्टर दिले तर तुम्हाला ते ट्रू भेटणार. ओके. इथंच आत्ताच सांगतो मी तुम्हाला. ओनली जर तुम्ही काय दिले, नंबर्स दिले तर तुम्हाला ते ट्रू भेटणार आहे ॲन्सर त्याचं. आणि तुम्ही मिक्सचर दिलं, मिक्स दिले, ओके, तर तुम्हाला ट्रू भेटेल. मग फॉल्स कोणत्या केसमध्ये भेटणार आहे तुम्हाला? मग आपल्याला अशी एखादी स्ट्रिंग तयार करायला लागेल की जी अल्फा न्यूमरिक नाही आहे, ओके, किंवा दोघांमध्ये काहीतरी फरक आहे. फरक म्हणजे कसा? एस इक्वल टू, मी जर असं केलं SAMARTH आणि स्पेस देऊन 45K केला. आता याच्यामध्ये दोन डिफरंट डिफरंट स्ट्रिंग्स क्रिएट झालेल्या आहेत. ही समर्थ आणि 45K या दोन्हीही स्ट्रिंग्स या डिफरंट डिफरंट आहेत. आता जर मी याच्यावरती एस डॉट इज अल्फा न्यूमेरिक यूज केला, सो आय विल गेट फॉल्स. या केसमध्ये मला फॉल्स भेटेल. किंवा जर तुम्ही एखादं स्पेशल कॅरेक्टर यूज करत असाल तर स्पेशल कॅरेक्टर्स कोणते आहेत? @, एक्सक्लेमेशन वगैरे काही पण. सो एस इक्वल टू फॉर एक्झाम्पल SAMARTH केलं @45K जर असं करतोय मी. सो इथं काय झालंय तुमचं हे झालं स्पेशल कॅरेक्टर. SPL कॅरेक्टर हे झालं स्पेशल कॅरेक्टर. आता जर तुम्ही इज अल्फा न्यूमरिकला तुम्ही जर यूज करत असाल या मेथडला, सो यू विल गेट फॉल्स हिअर. सिम्पल. सो कुठलेही जर तुम्ही इकडे स्ट्रिंग दिली त्याला, जर त्यामध्ये फक्त कॅरेक्टर्स असतील टोटल स्टार्ट पासून एंड पर्यंत, तर तुम्हाला ट्रू देईल. त्यानंतर नंबर असले तर तुम्हाला ट्रू देईल, मिक्सचर असले तर तुम्हाला ट्रू देईल. पण जर तुम्ही यामध्ये स्पेस दिला दोघांमध्ये, तर तुम्हाला तो सांगणार आहे की ही कंप्लीट स्ट्रिंग अल्फा न्यूमरिक नाही, यामध्ये काही स्पेस पण आहेत. किंवा तुम्ही जर स्पेशल कॅरेक्टर दिले याच्यामध्ये, तर तुम्हाला सांगेल ते की हे अल्फा न्यूमरिक नाही आहे. असंच सेम आहे जर तुम्ही इकडे काय दिलं, एम टी स्ट्रिंग दिली, तेव्हा पण तुम्हाला फॉल्स भेटून जाणार. फॉल्स भेटून जाणार. फॉर एक्झाम्पल एम टी स्ट्रिंग कशी देणार आपण? एस इक्वल टू एस मध्ये आपण टाकूया एम टी स्ट्रिंग. ओके, टाकली आणि एस डॉट इज अल्फा न्यूमरिक, हे तुम्ही चेक करताय, यू विल गेट फॉल्स. ओके, स्पेशल कॅरेक्टर असल्यावरती फॉल्स भेटून जाईल. येस. त्यानंतर अजून आपल्याकडे दोन कॅरेक्टर्स आहे, न्यू लाईन आणि टॅब आहे. आय थिंक मे बी हां, टॅब तो जर तुम्ही इकडे मध्येच यूज केला, एस इक्वल टू असं केलं तुम्ही पायथन, आणि त्यानंतर सिम्पल तुम्ही जर इकडे स्लॅश दिला असं आणि एन केलं, ओके, आणि आता तुम्ही एस डॉट इज अल्फा अल्फा न्यूमेरिक आहे की नाही असं चेक करताय, विल गेट फॉल्स. आणि सेम जर तुम्ही यूज केला आणि एखादा टॅब तिकडे दिला, /t केला इथे, देन अगेन यू गेट फॉल्स. ओके, सो या सगळ्या केसेस आहेत ज्यावेळेस तुम्हाला फॉल्स भेटणार आहे. बाकी या तीनही केसमध्ये ज्या आपण वरती बघितलेल्या आहेत, ओके, इथे मी त्या केसेस टाकून काही गरज नाही, ठीक आहे ते ऑब्विसली. समजलं प्रत्येकाला? इज एव्हरीथिंग क्लिअर टू ऑल? हा सेट क्लिअर आहे का सगळ्यांना? चला चला चला, चॅटमध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे की हा सेट प्रत्येकाला क्लिअर आहे. क्लिअर आहे. आपण एक सर्चिंग आणि त्याचं पण हे केलेलं आहे. देन आपण जाऊ शकतो. कुठे जाऊ शकतो आपण? अजून एक छोटं आहे का? अच्छा, 10 मेथड्स. नाही 10 नाही, बट
हां, हे आपण ट्राय करू पहिले. मॉडिफिकेशन मेथड्स आपण घेऊ शकतो एकदम परफेक्टली. हां, तेच सगळं. ते तर आहेच. मॉडिफिकेशनमध्ये रिप्लेस आहे, स्ट्रिप आहे, लेफ्ट स्ट्रिप आणि राईट स्ट्रिप आहे. ओके, हे घेऊया पहिले आपण मॉडिफिकेशन मेथड्स. ओके, न्यू Python file and let's create modification methods. Perfect. हा आपला सेट नंबर 4. सेट 4 मॉडिफिकेशन मेथड्स. परफेक्ट. सो जी काही पहिली मॉडिफिकेशन मेथड आहे, तर मॉडिफिकेशन म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, आपल्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करायचं आहे. एखादा तुम्ही व्हॅल्यू चेंज करून टाका किंवा काहीतरी कटकुट करायचं लेफ्ट साईडने राईट साईडने. हे सिंपल मॉडिफिकेशन मेथड्स आहे स्ट्रिंगच्या. सो पहिली जी मेथड आपण इकडे स्टडी करतोय मॉडिफिकेशन मेथड, तिचं नाव आहे रिप्लेस. म्हणजे स्ट्रिंगमध्ये जर तुम्हाला एखादी स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगने रिप्लेस करायची, ओके, कशासाठी, यूज टू रिप्लेस स्ट्रिंग विथ अनदर स्ट्रिंग. तर दुसऱ्या स्ट्रिंग सोबत तुम्हाला रिप्लेस करायची तर तुम्ही यूज करा. एक्झाम्पल एस इक्वल टू असं लिहून घेऊ इकडे, आय एम लर्निंग पायथन. ओके, हे आपलं सिंपल स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, वी हॅव टू रिप्लेस फॉर एक्झाम्पल पायथन बाय जावा. आता तुम्हाला पायथनला जावाने रिप्लेस करायचंय. सो कसं लिहू शकतो तुम्ही, एस डॉट रिप्लेस, मेथडचं नाव आहे रिप्लेस. आता या मेथडला तुम्हाला सांगायचंय, काय सांगायचं तुम्हाला, इकडे असं टार्गेट आणि इकडे ओरिजिनल किंवा इकडे न्यू म्हणा, इकडे सिंपल काही तुम्ही म्हणू शकता. न्यू स्ट्रिंग द्यायची इथे आणि इकडे ओल्ड स्ट्रिंग. सिंपल. हा झाला तुमचा सिंटॅक्स. आता सिंटॅक्सला मी थोडं कमेंट आउट करतो बिकॉज हे चालणार नाही. आता आपल्याला परत लिहायचं आहे. सो रिप्लेस. आता रिप्लेसमध्ये अबे यार, हां, रिप्लेसमध्ये न्यू स्ट्रिंग कोणती आपल्याकडे, न्यू स्ट्रिंग मला द्यायची जावा. कोणाच्या जागेवर द्यायचे, तुम्हाला द्यायचे पायथनच्या जागेवर. सो पायथन असं जर तुम्ही केलं, दॅट्स इट, आय एम लर्निंग पायथन. हे बरोबर आहे का, की उलटं झालं आपल्याकडून, व्हॉट यू थिंक? चला, आपल्याकडून उलटं झालं की बरोबर झालं? आपण हे उलटं केलं ना मित्रांनो. आधी ओल्ड घ्यायचं आहे. परफेक्ट. सो ओल्ड आधी आणि ही जी काय न्यू स्ट्रिंग असणार आहे हे आपण नंतर घेणार आहे. ओके, हां, कोमा इथे न्यू स्ट्रिंग. ओके, आता इथे काय झालं, अच्छा हे होतं आपल्याकडे आधी, त्यानंतर आपण असं केलं. आता तुम्हाला काय सापडलं इथे, आय एम लर्निंग पायथन. काय होतंय आपल्याकडे इथे, तुम्हाला समजतंय, आपण ओल्ड स्ट्रिंग आहे ना, ओल्ड स्ट्रिंग कोणती आपल्याकडे, पायथन आहे. मग ओल्ड स्ट्रिंगच्या जागेवरती आपण ओल्ड स्ट्रिंग लिहिली पाहिजे. मग पायथन आपण 1 नंबरला देणार. त्यानंतर अच्छा हे राहिलं, नंतर आपल्याला न्यू स्ट्रिंग द्यायची. न्यू स्ट्रिंग मला रिप्लेस करायचं आहे त्याला जावाने. सो इन्स्टंटली तुम्हाला दिसेल इथे की ती आता जावाने रिप्लेस झालेली आहे, आय एम लर्निंग जावा. ओके, सो या मेथडचा यूज एवढाच आहे. रिप्लेस करण्यासाठी आधी द्यायचं त्याला ओल्ड, फर्स्ट ओल्ड द्यायचे आणि मग त्याला न्यू स्ट्रिंग द्यायची. म्हणजे त्याने काय केलं, पायथन इकडे शोधला आहे का, पायथन आहे, मग त्याला जावाने बिंदास रिप्लेस करून दिलं. आता थोडंसं आपण प्ले अराउंड करूया सर. सो एस डॉट, आता आपल्याकडे काय आलं, एस मध्ये बघूया काय अशी स्ट्रिंग आपल्याकडे, आय एम लर्निंग पायथन अशी ऑलरेडी आहे. आता याच्यामध्ये म्हटलं एस डॉट रिप्लेस. ओके, आणि मी सांगतो याला की ओल्ड स्ट्रिंग अशी घे. ओल्ड स्ट्रिंग आहे आपल्याकडे C++. ओके, आणि न्यू स्ट्रिंग तू काय कर, आता न्यू स्ट्रिंगला तू जावा करून टाक. आता C++ आपल्यामध्ये आहेच नाही, मग त्यावेळेस आपल्याला कसं बिहेवियर देतोय ते बघा. त्याने काय केलं, अनचेंज. ओके, अनचेंज का, कारण त्याला C++ सापडलंच नाही. हे अनचेंज राहणार, अनचेंज, बिकॉज C++ इज नॉट देअर इन स्ट्रिंग. मग हा इंटरव्ह्यूला विचारू शकतात की जर तुम्ही अशी एखादी स्ट्रिंग दिली रिप्लेस मेथडला की जी तुमच्या
टोटल स्ट्रिंगमध्ये नाहीचे. मग काय होणार तर चेंजेस काही बदल होणार नाही त्यामध्ये, कारण त्याला सापडणारच नाही ऑब्व्हियसली. ओके, समजलंय पहिली गोष्ट. इज दिस क्लिअर टू ऑल? फर्स्ट मेथड रिप्लेस. देन विल मूव टू सेकंड मेथड, दॅट इज स्ट्रिप नावाची मेथड आहे. ओके, स्ट्रिप नावाची मेथड. आता जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करत असाल कोणीतरी, तर तुम्हाला समजेल की स्ट्रिपचा अर्थ काय असतो. स्ट्रिपचा अर्थ काय असतो की एक एक पर्टिक्युलर आपल्याकडे काहीतरी, फॉर एक्झाम्पल हा तुमचा व्हिडिओ आहे. ओके, दिस इज युअर व्हिडिओ. आता या व्हिडिओमध्ये काय झालंय तुमच्याकडे, तर हा तुमचा अनवॉन्टेड पार्ट आहे, एवढा इथून इथून तर इथपर्यंत. हे तुम्हाला लागत नाही अनवॉन्टेड पार्ट. मग आपण काय करतो, व्हिडिओ स्ट्रिप करून टाकतो, म्हणजे एवढा जो काय पार्ट आहे हा आपोआप रिमूव्ह होऊन जातो व्हिडिओमधला. ओके, सो दिस इज अनवॉन्टेड पार्ट. याला मी इकडे लिहितो पण, सो दॅट अनवॉन्टेड अनवॉन्टेड याला आपण काय करतो, स्ट्रिप करून टाकतो. फॉर एक्झाम्पल हा तुमचा व्हिडिओ आहे. ओके, मग तसंच आपल्याला करायचं आहे स्ट्रिंगमधून. जर तुम्हाला स्पेस रिमूव्ह करायचं असेल, ओके, इफ यू वॉन्ट, इकडे बघा, इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह स्पेस फ्रॉम युअर स्ट्रिंग, ओके, यूज स्ट्रिप मेथडचा यूज करायचा सिम्पली. नाव अशी एखादी स्ट्रिंग घेणार मी आता ज्यामध्ये स्पेस देतोय. सो स्पेस दिला मी थोडासा, इथे मध्ये अजून एक स्पेस दिला आणि इकडे लिहिलं पायथन. ओके, ही स्ट्रिंग तयार झाली आहे माझ्याकडे. एस प्रिंट करून बघा कशी आहे. थोडासा लेफ्ट साईडला स्पेस आहे ना, हा मला काढायचा आहे आता. मग मी काय करणार, एस डॉट स्ट्रिप वापरायचं, बस काहीच करायचं नाही. डन. स्पेस काय, तो स्पेस काढून टाकतो. आता जर तुम्ही असं दिलं काहीतरी, एस इक्वल टू स्पेस दिला, अजून स्पेस दिला, पायथन आणि अजून स्पेस दिला, आता स्पेस. ओके, असं काहीतरी तुम्ही तयार केलेलं आहे स्ट्रिंग, आणि याला तुम्हाला स्ट्रिप करायचं. एस डॉट स्ट्रिप जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला पायथन भेटेल. पण आता हेच तुम्हाला जर कंट्रोल करायचंय, नाही नाही, तुम्हाला फक्त लेफ्ट साईडचं स्ट्रिप करायचंय, राईट साईडचं नाही करायचंय. तुम्हाला राईट साईडचं करायचंय, लेफ्ट साईडचं नाही करायचंय. तो देखील कंट्रोल तुमच्याकडे आहे. मग त्याला आपण लेफ्ट स्ट्रिप आणि राईट स्ट्रिप वापरू शकतो. ओके, सो एल स्ट्रिप म्हणजे काय, लेफ्ट स्ट्रिप. ओके, स्ट्रिप फ्रॉम लेफ्ट हे करायचं. अँड देन एल स्ट्रिप, सॉरी आर स्ट्रिप असते ना, आर स्ट्रिप ही असते स्ट्रिप फ्रॉम राईट. राईट मधून स्ट्रिप करायचं. सो आता एकदम सिंपल काम झालेलं आहे यामध्ये आपल्याला. जसं तुम्हाला हवं, तुम्हाला लेफ्टनी पाहिजे तुम्ही लेफ्टनी करा, राईटनी पाहिजे राईटनी करा. एक स्ट्रिंग मी घेतो ज्यामध्ये आपण दोन्ही साईडने स्पेस ऍड करूया. अरे हेच घेणार ना आपण, हिच्याकडे आहे बघा सगळ्याकडे दोन्ही साईडने स्पेस आहे इथं. ओके, ही स्ट्रिंग घेतली इथे. आता या स्ट्रिंग वरती मला काय यूज करायचंय, एल स्ट्रिप, म्हणजे लेफ्ट साईडनी स्ट्रिप झाली पाहिजे. आता एस डॉट एल स्ट्रिप असं जर मी केलं, ओके, नाउ विल सी की आता लेफ्ट साईडनी स्ट्रिप झाली आहे, राईट साईड तशीच आहे. आता मला राईट साईडनी करायचं. एस डॉट आर स्ट्रिप जर मी केलं, सो यू विल सी की आता ही राईट साईडने झालेली आहे, लेफ्ट साईडने तशीच राहिली. क्लिअर? इज दिस क्लिअर टू ऑल? क्लिअर 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 क्लिअर. सो परफेक्ट, व्हेरी गुड. हे जर क्लिअर असेल तर आजचा आपला लास्ट आणि खूप छोटा सेट घेणार आहे, ज्यामध्ये आपल्याला स्प्लिटिंग अँड जॉईनिंग करायची स्ट्रिंगची. सो सेट नंबर 5, स्प्लिटिंग अँड जॉईनिंग. ओके, यामध्ये दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे, तिचं नाव आहे स्प्लिट, SPLIT. स्प्लिट म्हणजे काय, आपल्याला तुकडे करायचे स्ट्रिंगचे, एवढंच सिम्पल, छोटे छोटे. ओके, मेक पार्ट्स ऑफ युअर स्ट्रिंग बेस्ड ऑन सेपरेटर, किंवा काही गरज नाही त्याच्यामध्ये. स्ट्रिंग असं म्हणून टाका, सिम्पल. स्प्लिट करतो आपण स्ट्रिंगला. मग एखादी स्ट्रिंग घ्या, एस इक्वल टू, फॉर एक्झाम्पल इकडे घेतलं ॲपल, त्यानंतर ॲपल, बनाना, अँड देन नो अँड देन चेरी, आणि अजून काय, बस झाले तीनच. ओके ठीक आहे, चला.
सो 3 फ्रुट्स आपल्याकडे आहेत या स्ट्रिंगमध्ये टोटल, आणि आपल्याला काय करायचं आता यांना सेपरेट आउट करायचे. कसं करतो? S.split स्प्लिट करा यांना, असं आपण सांगतो. डायरेक्ट तिघाच्या तिघं काय झाले? हे काय रे? व्हॉट इज दिस? तुम्हाला हे कुठं पाहिल्यासारखं झालंय का? असं काही आहे का आपल्याकडे रिप्रेझेंटेशन? व्हॉट इज दिस? काय आहे? लिस्ट आहे. व्हेरी गुड, दिस इज लिस्ट. सो स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? एक लिस्ट भेटणार आहे. सो तुम्ही काय करा, फॉर एक्झाम्पल एक माय लिस्ट इक्वल टू, आता हे जे काय आहे ना, हे स्प्लिट झालेलं हे कुठेतरी स्टोअर करून घ्या. जर तुम्हाला अजूनही माझ्यावर विश्वास बसला नसेल तर स्टोअर करून घ्या. माय लिस्टला तुम्ही प्रिंट करून बघा काय आहे. ही आहे लिस्ट, आणि तुम्हाला अजूनही विश्वास बसला नाही माझ्यावरती, याचा टाईप चेक करा, माय लिस्ट. मी माझ्या मनाने काही सांगत नाही. या आहे लिस्ट. ओके, परफेक्ट. सो स्प्लिटचं काम एवढंच आहे. आता मला असं वाटत आहे की मी हे चेक केलेलं नाही आहे, सेपरेटर कधी चेक केलेलं नाही. सो एस डॉट जर मी स्प्लिट केला परत एकदा, आणि स्प्लिट केल्यानंतर इफ याला मी सांगितलं की आता मला कोमा करायचा आहे, असं होईल का रे? हे होऊ शकतं काय? इज पॉसिबल? आय डोंट थिंक सो. मी हे ट्राय नाही केलेलं कधी. सो याला मी असं सांगू का, हे मला ह्यानी सेपरेट करून दे, लिस्टच्या व्यतिरिक्त काय होईल का? ह्याने काय केलं आता? ह्याने तर बापरे, ह्याने सगळं एकामध्येच आणलं, एका स्ट्रिंगमध्ये आणले बघा टोटल. पण असं पण नको आहे मला. ओके, स्पेसने जर केलं मी, ओके 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 ओके, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. बघा काय झालं इथे. आता ऑलरेडी हा जो काय एस आहे, या एस मध्ये जेवढे पण कॅरेक्टर्स आपल्याला इकडे दिसत आहे किंवा वर्ड दिसत आहे, हे ऑलरेडी स्पेस सेपरेट आहे. तर स्पेसच्या मदतीने याने काय करावं? सेपरेशन करावं, असं मी त्याला सांगतोय, इथे सांगतोय. जर नाही सांगितलं तर बाय डिफॉल्ट तो स्पेस घेतो. ओके, दिस इज बाय डिफॉल्ट स्पेस घेतो तो. आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेणार ज्यामध्ये मी हे सेम गोष्टी यांना कॉमा सेपरेट ठेवतो, आणि मग आपण चेक करूया. इथे घेतला मी सेम एक्झाम्पल, आणि आता हे यांना मी कोमा सेपरेट करणार, कोमा, आणि इकडे पण कोमा टाकतो. ओके, आता ज्यावेळेस मी स्प्लिट करतो त्यावेळेस मला सांगायचे आता याला की बाबा तू काय कर, स्पेसिफिक कोमा जिथे आहे ना तिथून गोष्टी स्प्लिट करायला चालू कर. म्हणजे ॲपल बनवण्यामध्ये कोमा आहे तर ह्या दोन सेपरेट आहेत, ह्याच्यामध्ये कोमा आहे तर ह्या दोन सेपरेट आहेत, असं कर. तर त्याने बरोबर ते केलेले आहे. ओके, आता जर त्याला तुम्ही असं काही दिलं नाही इथे, तर तुम्हाला तो एरर देईल. तो म्हणेल की बाबा सेपरेटर एमटी अच्छा एमटी दिलाय का, असं केलं त्याने. मग आता काय केलंय बघा, तो बोलतोय की आता काहीच दिलं नाही म्हणजे काय, स्पेस सेपरेटेड. तो स्पेस शोधेल इथं, इथं स्पेस आहे का? नाहीये. मग पूर्णची पूर्ण उचलली आणि त्याने लिस्टमध्ये टाकून दिली. ओके, सो इथे इट डज नॉट फाइंड एनी स्पेस. so it considers, it puts, okay, it puts whole string into list. तर त्याला काही सापडत नाही म्हणून त्याने पूर्णच्या पूर्ण स्ट्रिंग लिस्टमध्ये टाकून दिली. पण आपल्याला जर सांगायचं स्पेसिफिकली बाबा की आता तुला हे दिसतंय ना इथे कोमा दिसतोय ना, मग त्या कोमाच्या हिशोबाने तू स्प्लिट कर. त्याला सांगायचं आपल्याला की कोमा इथे आहे हे बघ, आणि स्प्लिट कर. त्याने बरोबर बघितलं कोमा कुठे कुठे, आणि त्या हिशोबाने सेपरेट आउट केल्या गोष्टी. समजलंय पहिलं स्प्लिट कसं असतं? इट्स व्हेरी सिम्पल. आणि मग तुम्ही काही पण लिहू शकता, तुम्हाला जसं जसं सेपरेटर हवंय तसं. फक्त स्ट्रिंगमध्ये जर असं असलं काही डॅश असला बाबा थोडक्यात, चला आता या डॅशने तुम्हाला सेपरेट करायचं. एस डॉट स्प्लिट, मग त्या स्प्लिटला सांगायचं की बाबा माझ्या टोटल स्ट्रिंगमध्ये ना अशा काही ज्या तुला डॅश दिसल, हा डॅश, तिथून काय कर, स्प्लिट करून टाक. त्याने बरोबर स्प्लिट केलं. ओके, लेट मी नो इन द चॅट की हे क्लिअर आहे तुम्हाला. इज दिस क्लिअर? इट्स व्हेरी सिम्पल, ऑब्वियसली क्लिअर असायलाच पाहिजे. देन विल मूव टू जॉईन मेथड. ओके, join method, okay, used to join different elements from collection, okay, and form a list. म्हणजे याचा अर्थ काय, आता स्प्लिट काय करत होता, एक आपल्याकडे स्ट्रिंग होती, त्या स्ट्रिंग मधून स्प्लिट करायचा, तुकडे करायचा आणि त्याला कलेक्शन मध्ये टाकून द्यायचा. आता उलट करायचं आपल्याला. आपल्याकडे लिस्ट आहे, फॉर एक्झाम्पल ही वर्ड्स आपल्याकडे आहेत, वर्ड्स किंवा फ्रुट्स असं म्हणूया. ओके, फ्रुट्स आपल्याकडे आहेत आणि फ्रुट्समध्ये आपण एक लिस्ट घेणार आहे
त्या लिस्टमध्ये सगळे फ्रुट्स आपण इकडे टाकून देणार. पहिलं इकडे टाकलं मी ॲपल. ओके, हे फ्रूट टाकले. कोमा, हे फ्रूट टाकले. अँड देन चेरी. ओके, हे आपल्याकडे फ्रुट्स आहेत फॉर एक्झाम्पल एवढे सगळे. परफेक्ट. हे फ्रुट्स नावाची आपल्याकडे लिस्ट आहे. त्या लिस्टमध्ये आपल्याकडे हे 3 फ्रुट्स आहेत. आता मला यांना एकत्र करून एक स्ट्रिंग बनवायची. काय, यांना एकत्र करून मला एक स्ट्रिंग बनवायची, पण आपल्याला सांगावं लागतं आधी सांगायचं हाऊ टू. एक स्टेप नंबर 1. ओके, स्टेप 1. ओके, डिसाइड दी सेपरेटर. मला सांगा, तुमच्या स्ट्रिंगमध्ये जर ॲपल, बनाना आणि चेरी हे जर तुम्हाला लिहायचं आहे, तर प्रत्येक वर्डच्या मध्ये तुम्हाला स्पेस पाहिजे की कोमा पाहिजे? चलो इन द चॅट एव्हरीवन आपण सेपरेटर डिसाइड करूया. सेपरेटर काय आहे आपला? काय पाहिजे तुम्हाला, स्पेस और कोमा? कसं भारी वाटेल? चला सेपरेटर डिसाइड करा क्विकली. सिंपल आहे. तुम्हाला काही इंटरव्ह्यू क्वेश्चन नाही विचारत आहे मी, फक्त विचारते की सेपरेटर काय आहे. ओके, यूज दॅट अँड जॉईन विथ फ्रुट्स. स्पेसने करायचं? ठीक आहे, चला आपण स्पेसने सेपरेटर करतो इकडे. सो हा झाला तुमचा स्पेस. ओके, हा स्पेस आहे. स्पेस सोबत तुम्हाला हे जॉईन करायचंय. जॉईन कसं लिहितोय बघा मी. स्पेस आहे तुमचा सेपरेटर. तो सेपरेटरचा यूज करून त्यावर तुम्हाला जॉईन करायचंय आणि जॉईन करताना त्याला सांगायचं की बाबा जेवढे पण एलिमेंट्स माझ्या फ्रुट्स या लिस्टमध्ये आहे, FRUITS, ओके, ते कन्सिडर कर. त्या एलिमेंट्सला घे 1 बाय 1 आणि प्रत्येकाला स्पेसने सेपरेट कर आणि मला एकदम एकच स्ट्रिंग मला देऊन टाक. हे सगळं तर काम करणार आहे आपल्यासाठी. बघा त्याने केलं बरोबर. ॲपल, बनाना, चेरी. आता तुम्हाला वाटतं की नाही, तुम्हाला स्पेसने नाही करायचं, तुम्हाला कोमाने करायचं. मग काही नाही, ते कोमा देऊन टाका. जस्ट सिंपल आहे. आणि तुम्हाला वाटलं की सेपरेटर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये घ्यायचं आहे आणि मग तिथून तुम्हाला ॲड करायचं आहे, सो दॅट होऊन जाईल आरामात. चलो इज दिस क्लिअर? सेट नंबर क्लिअर आहे का? हा 5. स्प्लिट आणि जॉईन कसं करायचं? क्लिअर आहे. परफेक्ट. ठीक आहे, आज पुरतं एवढंच ठेवूया आपण. उद्या विल हॅव अ लास्ट सेशन ज्यामध्ये आपल्याकडे अजून 10 मेथड्स आहेत. 10 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10च्या अराउंड आहेत मेथड्स आपल्याकडे. विल चेक. आणि यावरचे काही इंटरव्ह्यू क्वेश्चन जर मला सापडले तर मी ते पण उद्या घेऊन टाकतो. म्हणजे कशाला मागे ठेवायचं, आपण घेऊन टाकूया हे पण. आपण काही पॅटर्न्स वगैरे आहे तर ते देखील विल सी. ओके, सो येस, दिस वॉज इट. आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं? आपण बघितलं चेकिंग मेथड्स बघितल्या, स्टार्ट्स विथ, एंड्स विथ. त्यानंतर इथे आपण बघितलं अल्फा, इज अल्फा, वॉट एव्हर. त्यानंतर मॉडिफिकेशन मेथड्स बघितल्या आपण, रिप्लेस बघितल्या, आणि अजून एक काय होती रे, स्ट्रिप होती मेथड्स. आणि स्प्लिटिंग आणि जॉईनिंगसाठी स्प्लिट नावाची मेथड बघितली आपण आणि जॉईन नावाची मेथड बघितली. दिस वॉज ऑल अबाउट डे नंबर 33. कुठे गेला? 33 नाही, हा 34 आहे. डे नंबर आपण आज काहीच तसं स्पेसिफिकली थिअरॉटिकल नाही, सगळं सेशन प्रॅक्टिकल होतं. सो येस, दिस वॉज इट. डे नंबर 34 इज ओव्हर.